आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली निघालेली आहे। नागपूरकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। स्वागत रॅली निघालेली आहे। वर्धा मार्गावर पोहोचलेली आहे। विमानतळ परिसरातून बाहेर निघून सोनेगाव पर्यंत पोहोचल्या आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक त्यांच्या स्वागताकरता उपस्थित आहे। तुफान अशी गर्दी आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागताकरता संपूर्ण नागपूर रस्त्यावर उतरलेल्या 7 किलोमीटरची संपूर्ण रॅली, पण हजारो शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून देवाभाऊंचं स्वागत करतायत। रथावर देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सगळे आहेत। त्याचबरोबर आशिष जयस्वाल सुद्धा जे नागपूर रामटेक मधून निवडून आले आहे। सगळेजण या रथावर आहे आणि नागपूरकर जोरदार असं स्वागत करताय। तर देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास सुद्धा याच मतदारसंघातून सुरू झालेला, म्हणजे आता रॅली सुरू आहे त्याच मतदारसंघात त्यांचा प्रवास दक्षिण पश्चिम नागपुरातून संपूर्ण रॅली चाललेली आहे। 1992ला सर्वप्रथम ते नगरसेवक म्हणून निवडून आले, त्यानंतर 97ला ते महापौर झाले, त्यानंतर 99ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून आलो, तेव्हा पश्चिम नागपूर हा मतदारसंघ होता। कालानं ओघात तो दक्षिण पश्चिम नागपूर झाला। तिथून आता ते तिसऱ्यांदा निवडून आले आणि तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागताकरता संपूर्ण नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले आपण बघू शकतो। ठिका ठिकाणी होल्डिंग्स आहे, लोक अभिवादन करतायत। लहान लहानच्या आपल्या मुलांना घेऊन आपल्या नेत्याची एक झलक पाहण्याकरता नागपूरकर संपूर्णपणे रस्त्यावर उतरलेलं दिसून येत आहे। एक जोरदार असा जल्लोष स्वागत होताना हे संपूर्ण दिसत आहे। 6.5 ते 7 किलोमीटरचं अंतर अजूनही राहिलेलं आहे। 6 ते 7.5 किलोमीटरचा, पण सर्वत्र ठिका ठिकाणी त्यांच्या स्वागताकरता स्टेजेस लावण्यात आलेले आहे। वेगवेगळे परफॉर्मन्स दाखवण्यात येत आहे। काही देखावे सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं एक अभिवादन, त्यांनी आपलं अभिवादन स्वीकारा याकरता नागपूरकरांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आणि संपूर्ण नागपूर देवेंद्र फडणवीस यांचा गेल्या 33 वर्षापासून राजकीय कारकीर्द घडत आहे। खास करून त्रिकोणी पार धरमपेठ या परिसरात तर हा जल्लोष अजून दिलेला पोहोचणार आहे। पण आता आपण बघू शकतो अतिशय जंगी आणि जोरदार असं स्वागत देवेंद्र फडणवीस यांचं होत आहे। अमर, आपण बघितलं खरं तर स्वागत रॅली तर निघालेली आहे, पण ही स्वागत रॅली देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ त्या निवासस्थानापर्यंत जाणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं घरच्यांकडून कशा प्रकारे स्वागत केलं जाणार आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता सगळे कुटुंबीय जे आहे ते प्रामुख्याने मुंबईत राहत असते, तरी त्यांचे बंधू वगैरे इथे असतात। पण गेल्या आठवड्याभरापासून सगळेजण मुंबईतच होते। आज सकाळी जेव्हा निवासस्थानी गेलो तेव्हा निवासस्थानी असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घर सजवलेलं होतं। घरावरती गेल्या 4 दिवसांपासून रोषणाई करण्यात आलेली होती आणि आज सकाळी संपूर्ण फुलांच्या माळा सजवण्यात आलेलं होतं। जोरदार तयारी कुटुंबियांनी आणि निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा केलेली आहे। आपल्या लाडक्या देवा भाऊला एक वेगळ्या पद्धतीने आपण आता थेट दृश्य जे पाहतोय ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा काही ठिकाणी करण्यात येत आहे। फुलं सुद्धा आणि हार सुद्धा देण्यात येत आहे। खरं तर आपण मार्गावर बघायला गेलं बाहेर फिरवायला सुद्धा जागा नाही। अगदी हजारो शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते अगदी 2 ते 3 किलोमीटर पर्यंत तिथपर्यंत नजर जाईल, तिथपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते नागपूरकर रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करताना दिसत आहे आणि कुटुंबियांनी सुद्धा भेटीची व्यवस्था केली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रिकोणी पार तिथे देवेंद्र फडणवीस लहानाचे मोठे झाले, अगदी तिथे शाखेत पहिल्यापासून ते जात होते। त्यांच्या सगळ्या मित्रांनी वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत करत आहे। आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचतील तेव्हा त्या परिसरामध्ये त्रिकोणी पार्क परिसरामध्ये खास दिवाळी साजरी करण्याकडे देव दिवाळी असं नाव दिलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून इथल्या प्रत्येक घरावर रोषणाई करण्यात आलेली आहे आणि नागपुरात आज जणू काही दिवाळी साजरी करण्यात येत आहे। ही राज्यातलं सगळ्यात मोठं पद, मुख्यमंत्री पद तिसऱ्यांदा नागपूरकरांच्या गळ्यात पडत आहे। अतिशय संघर्षाचा काळ होता 2019ला आणि त्यानंतर 2022ला तर अगदी थोडक्यात मिळालेली उलटवणी, पण त्यानंतर इथेही न फसता देवेंद्र या पद्धतीने भाजपाच्या बांधणी केली, सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि आता हा महाविजय साकारला। त्यानंतर नागपुरातला हा संपूर्ण जल्लोष स्वागत आपण रस्त्यावर उतरले पाठवाय। पोलिसांची सुद्धा हे स्वागताला लोकांना रोखण्याच्या दृष्टीने तारांबळ उडताना दिसत आहे। पण आज कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, नागपूरकरांचा उत्साह आहे आणि त्या दृष्टीने ती संपूर्ण जनता जी आहे ती रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहे। अमर, आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपल्या विजयाचं श्रेय ते आपल्या लाडक्या बहिणींना दिलेलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींचा रॅलीमध्ये कसा प्रतिसाद आहे आणि लाडक्या बहिणी देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करणार आहेत असंही कळतंय? अगदी बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस
सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं अभिवादन स्वीकारलं. आता इथून साधारणतः 1 किलोमीटर दूर सावरकर नगर चौकात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करायला स्वतः नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार आहे. ज्यांच्यासोबत नितीन गडकरी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राजकारणाच्या सुरुवातीचे पैलू तिथे राजकारणाचे धडे घेतले ते गडकरी सुद्धा येणार आहे. आणि या 2 मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर मोठी भरारी घेईल असा विश्वास नागपूरकरांना आहे. आणि आपल्या त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरकर सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. आपण बघू शकतो त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने सगळे लोक घरनं पुष्पगुच्छ घेऊन येत आहे. त्यांच्या स्वागताकरता पोहोचलेले आहेत. पोलिसांकडून आव्हान करण्यात आलं होतं पुष्पहार पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका. तरी लोकांना आपल्या नेत्याबद्दल एवढं प्रेम आहे की ते स्वतः इथे घेऊन आलेले दिसत आहे. आणि आपण रथावर बघू शकतो केवळ देवेंद्र फडणवीस नाही तर भाजपाचे इतर आमदार जे आहेत ते सुद्धा पोहोचलेले दिसून येत आहे. नक्कीच अमर, तर या संपूर्ण रॅलीचा उत्साह आपण अनुभवणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.